नमस्कार मंडळी. 3 तासाचा एस टीचा प्रवास आणि एवढी सारी मजा याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. आणि नेहमीप्रमाणे हानी आणि तिचे प्रश्न आणि तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते तिचे बाबा. तिला तिच्या भाषेमध्ये समजावून सांगत होते. हानीनं बसमध्ये SOS बघितलं आणि बाबाला विचारलं, हे SOS म्हणजे काय? याचा फायदा काय होतो? तेव्हा तिच्या बाबांनी तिला समजावून सांगितलं की जेव्हा आपण संकटकाळी असतो, जेव्हा आपल्याला मदत हवी असते, तेव्हा आपण SOS बटन दाबून सिग्नल पाठवू शकतो. म्हणजे आपल्याला हवी ती मदत आपण मिळवू शकतो. बस, ट्रेन, लिफ्ट, शाळेच्या बसमध्ये हे SOSची सुविधा उपलब्ध आहे. पण आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण त्याचा वापरच करू शकत नाही. कधीकधी हे एक बटन एक जीव वाचवू शकतं. फायर एक्स्टिंग्विशर म्हणजे काय? त्याचं सिलेंडर कुठं असतं? ते कसं वापरायचं? हे सगळं ते बाबाला विचारून घेत होती. बाबा तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. एमर्जन्सी एक्झिट म्हणजे काय? ती विंडो कशी ओपन करायची? हे सगळे प्रश्न तिचे चालू होते. मुलं जन्मताच जिज्ञासू असतात. हे असंच का? ते तसंच का? हे प्रश्न त्यांचे नेहमी चालू असतात. पालक या नात्याने आपण त्यांच्या प्रश्नाचं निवारण केलं पाहिजे. मुलांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे. सेफ्टीच्या बाबतीत तर हे प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. एमर्जन्सी एक्झिट कुठे आहे? SOS कधी वापरायचा? अडचण आली तर कुणाकडे जायचं? असे प्रश्न आपण मुलांना विचारायला शिकवलं पाहिजे. कधीकधी प्रवास सुंदर होतो तो डेस्टिनेशनमुळे नाही, तर त्या प्रवासात झालेल्या गप्पांमुळे होतो. अशा भरपूर गप्पा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर माराव्यात, त्यांना गोष्टी समजावून सांगाव्यात, म्हणून त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.